कुटवाळा पावले आणि आयज आम्ही इब्राहिमपुरान पावले. नमस्कार. आयज आमच्या गावात उत्तम पार्सेकर सर येयला. आमच्या गावात आयज पर्यंत कोणी सारे आणि खत बियाणे असे कोणी दिवंक नासलेले. ते आज त्यांच्यानी आज शेतकऱ्यांची सोय म्हणून ना सारे आणि बियाणे दिलेले असा. त्यांना त्यांना आम्ही धन्यवाद म्हणतात. पावसाळी आयज मेरेन म्हाका दिसता इब्राहिमपुरान पयलीच फावट हेंच्यांनी जो बियाणा आणि खत वाटपी हे उत्तम पार्सेकर पयली पावले आसतले. जायते दिग्गज मोठे नेते जावन गेले. त्यांच्यानी ह्या भितरूच ताका फक्त आश्वासन दिला, पण इब्राहिमपुरा येऊन कोणी दिला ना. पण त्या काम केल्लं आसा उत्तम पार्सेकरांनी. सगळ्यांत पयलीं त्यांचं अभिनंदन करता. कित्याक तर आमच्या घरपोच तेंच्यांनी जो खत आणि जो बियाणा आहा तो घरपोच केल्लो आहा. त्या खरोखरच तुमच्या तर्फे आणि संबंध माझ्या शेतकरी बंधू तर्फे तुमचा खरंच एक मनापासून स्वागत करतो. सांगचा म्हटल्यार आता आम्ही काय त्या खंयच्या हेचेर तुमकां सगळ्यांक खबर आहा की आम्ही भाजपचे फाटलीं 25 वर्सां आम्ही भाजपाक काम करतो. आणि तेंच्यांनी पयलींच सांगला की जर आपणाक भाजपाची तिकीट जर मेळ्ळी तरच आपण रावतला, नाल्यार आपण अन्यथा आपण इलेक्शनाक रावचंय ना. म्हणून आम्ही तेंकाय म्हणजे त्यांचंय समर्थन केला त्यांच्या विचारांचा आणि त्यांना आपयली. आणि ह्या जो वाटप आसा तो तुम्ही बिंदास आमच्या तर्फे तुम्ही करू शकता. आणि तुमकां असो कोणतो फोर्स ना, तुम्ही त्यांचं कार्य बघा की पुढे जी आता अजून एक 7-8 महिने आहात निवडणुकी, त्यांचं कार्य बघा आणि तुम्ही त्यांना काम करा. आम्ही तुमकां प्रत्यक्ष असो कोणाक असो फोर्स कोणाक नसतलो की तुम्ही इलेक्शनाक हेंकां मतां घाला आणि आता तुम्ही सारा व्हरा आणि ह्या व्हरा, तसलो कांयच येना. पण त्यांच्यानी सरळ सांगला की जर भाजप पक्षान जर आपल्याला तिकीट दिली तरच आपण इलेक्शनाक रावतला, अन्यथा आपण दुसऱ्या एका खंयच्या रावचंय ना. म्हणून तो कोणाक असो गैरसमज करचो न्हू की आता सध्या ह्या चल्ला आणि आम्ही खंय तरी कोणच्या तरी सगळ्या नेत्यांचो दबाव येता की तू त्यांच्या व्यासपीठार चडाव न्हू, व्यासपीठार चडाव न्हू. हेंचा कोणाच्या बापायचा देणा ना. आम्ही तुमकां सगळ्यांका तेच सांगता. कोणी जर विचारला तर सांगा सरळ की तुमच्या बापायचा देणा ना. देणा केन्ना लागतो जर आमचे सगळे जर गरजू त्या लोकांनी भागयले तर त्यांच्या खंय तरी आम्ही दबाव सकयल किंवा त्यांच्या उतराचा पालन करपाक आमकां गरज आसा. नाल्यार आमकां कोणाक घेवपाची गरज ना. आणि कोणाकडला जर असा मेळटा, माझ्या गरीब शेतकऱ्यांक जर असा हे मेळटा, भात मेळो किंवा तुमकां झाडां मेळो किंवा त्यांची नांगरणी मेळो, अवश्य तेंच्यांनी घेवची. आणि कोणतोच कोणच्या दबाव खाली कोणीच रावचा न्हू. म्हाका सरळ सांगणार तुमकां की तुमकां जर त्यांचं कार्य पसंत पडला तर भविष्यात तुम्ही त्यांच्या बरोबर राहा, अन्यथा तुम्ही दुसरो पक्ष किंवा दुसरो बाजू घेऊ शकता. म्हाका आनी एक सांगायचे दिसता की तेंच्यांनी जे दीस पयली फावट आमकां येवन मेळ्ळे तेच दीस तेंच्यांनी सांगला डन. म्हणजे आम्ही थोडेसे त्यांच्याकडे प्रस्ताव केले. आता आमचे लोक सांगायचं म्हणजे आमचे लोक सगळे शेतां करणारे. एकय शेत खंय तर पडींग नासला. आयज शेतां पडींग कित्याक जाली तर रानटी जनावरां चड जाली आणि आमचे प्रत्येक जाण कुंपण घालू शकना. तर सरकारी आमी तेंचे कडेन तो एक प्रस्ताव दवरला की जर आमकां मळ्याक आमच्या जर कुंपण दिला तर आमची बऱ्यापैकी शेती म्हणजे जी आसा ती सगळे लोक करतले. आणि दुसरे जे बांद आसत जावं जे व्हळ आहा ते जर साफ जाले, नाले बिले, जाल्यार लोक आमची शेतां करतले, 100% शेतां करतले. तर तेंच्यांनी तो एक आश्वासन दिला की भविष्यात आपण ते तुमकां करून दिता. जर अशी जर आश्वासनां जर जो मनीस येता आणि तो आश्वासनां येत्या काही काळा भितर पुरी करता जाल्यार अवश्य तुम्ही त्यांचा पाठिंबो दिवचो अशी तुमच्याकडे मी एक आशा व्यक्त करता. आणि म्हाका सांगपाक आनीक बरा दिसता की तुम्ही एका उतरार तुम्ही सांगल्या बरोबर येयल्यात आणि त्यांच्या समर्थनाक किंवा त्यांच्या ह्याच्या टायमार तुम्ही येयल्यात आणि त्यांना समर्थन दिल्यात ह्या मिटिंगेक. त्याबद्दल तुमचे धन्यवाद म्हणटा आणि माझी 2 प्रश्न नांगरणी, बियाणा आणि सारे दिवन केले. आणि म्हाका दिसता की बाकीचे आजूबाजू माझे आमदार आशिल्ले तांकां हे कळून चुकले की हो कितें तरी वेगळें करता आणि त्यांनी आपलो प्रोग्राम चालू दवरलो. कोणी नांगरणीचो, कोणी सारे दिवपाचो. पण ताजे श्रेय दिसता की पेडणे सेवा ट्रस्ट जो आसा ताका वयता की ताणें तांच्या भितर एक जागृकता हाडली की बाबा कोण तरी शेतकऱ्यांक मदत करता त्या खातीर आमी करचे. आणि त्या खातीर सगळ्या आमच्या पेडणेच्या शेतकरी बांधवांक जी मदत जाली आणि हाज्यान व्हडलें कार्य आनी काय आसूंक शकना. आणि ती मदत अशीच आमच्या पेडणे सेवा ट्रस्टा तर्फे चालूच उरतली. शिक्षणाच्या मळार जर आमी घेतले जाल्यार जे खरेंच गरजू विद्यार्थी आसा जे प्राथमीक मराठी शाळेंत शिकतात ती तांकां इवन तांचो ड्रेस
किंवा तांचे बॅग घेवपाची तांचे कडेन हें नासता, त्या भुरग्यांक हांवें थारयलें की तांकां मदत करची आनी ते जवळ जवळ आमी 80 ते 90% स्कुलांनी ते दिल्ले आसा. थोडी बाकी आसा तांकां दिवपाचो हात आमचो आसा. गावस्करान सांगिल्ल्या प्रमाणे आमची जी शेती आसा ती जंगली जनावरां पासून ताका प्रोटेक्शन करपाची गरज आसा आनी त्या खातीर म्हाका दिसता की तुमी ते एक रिप्रेझेंटेशन एग्रीकल्चर ऑर फॉरेस्ट डिपार्टमेंटा खातीर जर तुमचो प्रपोजल आहा तो प्रपोजल तुमी सयो मारून ते म्हाजे कडेन दिवचे. हांव फॉरेस्ट ऑफिसरां कडेन ती मिटींग दवरता, तुमी तातूंत सहभागी जावचे आनी फुडें ताका कशें घेवन वचूंक शकता हें आमी पळोवचें. त्याच बरोबर लास्ट टायम जेन्ना हांव ताजे कडेन आयिल्लो तो म्हणलो की केळीची लागवडा बद्दल इतकी हांगा लागवड जाता की आमी फक्त मळटेची केळी म्हणटा, पण हांगा अशी जाता म्हणून म्हाका खबर नाशिल्ली. पण ते आजून आनी मोठ्या प्रमाणात करपाचें तुमी फुडाकार घेवचो आनी जी मदत पेडणे सेवा ट्रस्टा तर्फे लागता ती तुमी हें करपाक हांव तुमच्या बरोबर आसतलो. बाकी गजालींचेर हांव जास्त उलयना, पार्टीचेरूय जास्त उलयना. पेडणे सेवा ट्रस्टा तर्फे हे काम म्हाजे फुडें अशेंच चालू आसतलें. मेन मुद्दो म्हाजो आसा की 40 वर्सां ही जनसेवा हें केल्या एक सरकारी अधिकारी म्हणून. आज हांव जमनीर येवन तुमच्या मुखार आसा. तुमकां दिसतलें येदो व्हडलो ऑफिसर हो सकयल हांचे बरोबर मिक्स कशें जावप ना, हांव सदांच तुमच्या खातीर अवेलेबल आसतलो. म्हणून जेन्ना हांव थंय गेला आनी जें हांवें कितें ठरयलां दिवपाचें आनी करपाचें तें हांवें सदांच म्हाका दिसता ज्या दिसा आयलो त्याच दिसा हांवें म्हटलें हें जातलें आनी म्हाका दिसता हें सारें पडल्यार गेले 7 काय 8 दीस हांगा आसा. आनी फक्त आमची टायमींग न जुळ्ळ्यामुळे हाजें जें वितरण जें आसा बियाणां आनी साऱ्याचें तें मातशें लेट जालें. पण ही सुरवात आसा आनी तुमचो साथ असोच लागचो आमकां. हाज्या मुखार आमी खुबश्यो गजाली शेतकऱ्या खातीर करूंक शकता. अन्य जें कितें हें केळीची लागवड आसा ताच्या खातीर करूंक शकता. सो तुमी आमकां ती दिशा दाखोवची आनी त्या प्रमाणे तुमच्या वाठाराची प्रगती करून घेवची अशें म्हाका दिसता. आनी इतकें सांगून हांव तुमकां देव बरें. एक गोष्ट उरली ती आता एक काम करा, लेडीज करा आता हय व्हरानी येस येस चला yes